हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 57 मध्ये आजचा आपला इंग्लिश ग्रामरचा टॉपिक आहे यूज व्हेन किंवा यूज व्हाईल. या दोन्हीपैकी कोणताही शब्द जरी वापरायला सांगितला तर एकसारख्याच नियमांचा वापर आपल्याला करायचा आहे, कारण या दोन्हींचाही अर्थ सेम आहे. पहा, अर्थ होतो जेव्हा. पुन्हा एकदा पहा, व्हेन या शब्दाचा प्रश्नार्थक वाक्यामध्ये अर्थ होतो केव्हा, कारण ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन म्हणून आलेलं असतं प्रश्नार्थक वाक्यात. व्हेनचा अर्थ केव्हा, पण या ठिकाणी आपण हे विधानात्मक साध्या वाक्यात वापरणार आहोत व्हेन. मग अशा वेळेस व्हेनचा अर्थ होतो पहा जेव्हा. ओके, आपल्याला व्हेन किंवा व्हाईल यापैकी दिलेला शब्द वापरायचा आहे. एक्झाम्पल पहा, द मॅन ट्राईड टू वॉक, ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस. असे हे दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलं यूज व्हेन किंवा यूज व्हाईल, जे काय सांगितलं असेल ते. आता समजा आपल्याला या ठिकाणी सांगितलं की वाक्यात आपल्याला व्हेन वापरायचं आहे, तर काय करायचं आहे बघा. नियम या ठिकाणी समोर दिसत आहेत तुम्हाला. पहिला नियम आहे, ज्या वाक्यातील क्रिया अगोदर झाली असेल त्या वाक्याच्या सुरुवातीस व्हेन किंवा व्हाईल लिहावा. हे जे दोन वाक्ये दिलेली आहेत यापैकी ज्या वाक्यातील क्रिया अगोदर झाली आहे त्या वाक्याच्या सुरुवातीस घ्यायचं आहे आपल्याला व्हेन. मग बघा, या दोन्ही वाक्यांचा अर्थ विचारात घ्यावा लागेल आपल्याला. द मॅन ट्राईड टू वॉक, त्या माणसाने चालण्याचा प्रयत्न केला. ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस, तो तोंडावर खाली पडला. कोणती क्रिया अगोदर झाली? त्या माणसाने चालण्याचा प्रयत्न केला आणि तो तोंडावर पडला. कोणती क्रिया आधी झाली पहा. अर्थातच लगेच लक्षात येईल तुमच्या, त्याने चालण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो तोंडावर पडला. म्हणजे अगोदर कोणती क्रिया झाली आहे? चालण्याचा प्रयत्न करण्याची. म्हणजेच द मॅन ट्राईड टू वॉक या वाक्यातील क्रिया अगोदर झाली आहे आणि ज्या वाक्यातील क्रिया अगोदर झाली त्या वाक्याच्या सुरुवातीस घ्यायचा आहे व्हेन किंवा व्हाईल. या वाक्यातील क्रिया अगोदर झाली ना, मग या वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला व्हेन घ्यायचा आहे. आणि दुसरा नियम आहे पहा, वाक्यातील इमिजिएटली, ॲट वन्स, जस्ट देन, ॲट दॅट टाईम यासारखे कालदर्शक शब्द काढून टाकावे. जर वाक्यात असे टाईम इंडिकेटिंग वर्ड्स असतील, ताबडतोब, तात्काळ, अगदी तेव्हा, त्यावेळी, असे हे वेळ दर्शवणारे शब्द जर वाक्यात आलेले असतील तर ते काढायचे आहेत. या वाक्यात दिसत आहेत का बघा असे, ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस, यामध्ये कुठलाही कालदर्शक शब्द आलेला नाहीये. असता तर तो आपण काढला असता, नाहीच आहे, काढण्याचा प्रश्नच नाही. ओके, मग आता हे राहिलेले जे वाक्य आहे ते आपल्याला एकत्र घ्यायचं आहे. अर्थातच आता वाक्याच्या सुरुवातीला व्हेन किंवा व्हाईल आलाय, तर दोन्ही वाक्यांच्या मध्ये जो पूर्ण विराम आहे त्या जागी आपल्याला स्वल्पविराम घ्यावा लागणार आहे, कारण हे वाक्यांना कनेक्ट करतं. म्हणून या ठिकाणी फुल स्टॉपच्या जागी कॉमा द्यायचा आहे. बघा, या वाक्यातील क्रिया आधी झाली म्हणून सुरुवातीला घेतला व्हेन. मग हा पुढचा भाग तसाच येईल, द मॅन ट्राईड टू वॉक. बघा, घाई करायची नाहीये. या ठिकाणी फुल स्टॉपच्या जागी कॉमा आणि पुढचा भाग तसाच येईल. आता इथे फुल स्टॉप होता म्हणून पुढचं पहिलं अक्षर कॅपिटल आलंय, या ठिकाणी कॉमा आलाय, म्हणजे आता हे नवीन वाक्य नाही राहिलं म्हणून हे स्मॉल लेटरमध्ये घेतलेलं आहे. ओके, ही फेल, पुढचा भाग तसाच येईल, फ्लॅट ऑन हिज फेस. झालं आन्सर. व्हेन द मॅन ट्राईड टू वॉक, ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस. म्हणजेच काय, जेव्हा त्या माणसाने चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तोंडावर खाली पडला. व्हेनने वाक्य कनेक्ट केलं. जर तुम्हाला इथं व्हाईल वापरायला सांगितलं असताना तर फक्त या व्हेनच्या जागी व्हाईल आला असता, बाकी कोणताही बदल नाही. व्हाईल द मॅन ट्राईड टू वॉक, ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस असंच झालं असतं. आता नियम बघा आणि अजून सेंटेन्सेस या ठिकाणी आपण बघणार आहोत. घाई करायची नाहीये. पहिला नियम आहे व्हेन किंवा व्हाईल वापरायचा आहे. ज्या वाक्यातील क्रिया अगोदर झाली असेल त्या वाक्याच्या सुरुवातीस व्हेन किंवा व्हाईल लिहावा. आणि वाक्यातील इमिजिएटली, ॲट वन्स, जस्ट देन, ॲट दॅट टाईम यासारखे कालदर्शक शब्द काढून टाकायचे आहे. सेकंड सेंटेन्स पहा, वी वेअर फास्ट अस्लीप, द बर्गलर्स केम ॲट दॅट टाईम. या वाक्यात आता आपल्याला वापरायचं आहे समजा व्हाईल,
जो दिलाय तो यूज करायचा बरं का, व्हाईल वापरायचा आहे. मग या दोन्ही वाक्यांपैकी ज्या वाक्यातील क्रिया अगोदर झाली त्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे तो व्हाईल. यांचा अर्थ बघा, वी वेअर फास्ट अस्लीप, आम्ही गाढ झोपेत होतो. द बर्गलर्स केम ॲट दॅट टाइम, त्यावेळी घरफोडे आले. बर्गलर्स म्हणजे घरफोडे. आम्ही गाढ झोपेत होतो त्यावेळी घरफोडे आले. कोणत्या वाक्यातील क्रिया आधी झाली? आम्ही गाढ झोपेत होतो त्यावेळी घरफोडे आले. म्हणजे घरफोडे आले आणि मग आम्ही गाढ झोपेत होतो का? तर नाही. आम्ही गाढ झोपेत होतो, घरफोडे आले. म्हणजे या वाक्यातील क्रिया अगोदर झालेली आहे. मग या वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे व्हाईल. पहा, आणि दुसऱ्या नियमाप्रमाणे वाक्यात जर असे कालदर्शक शब्द आलेले असतील तर ते काढायचे आहे. इमिजिएटली, ॲट वन्स, जस्ट देन, ॲट दॅट टाइम, इमिजिएटली आफ्टर, यापैकी काय दिसतंय बरं? द बर्गलर्स केम ॲट दॅट टाइम. मग हा पहा, ॲट दॅट टाइम हे टाइम इंडिकेटिंग वर्ड्स काढून टाकायचे, बाकीचा भाग तसाच येईल. म्हणजेच पहा, व्हाईल वी वेअर फास्ट अस्लीप, कॉमा, द बर्गलर्स केम. पहा, बाकीचा भाग तसाच लिहून घ्यायचा आहे, कॉमा दिले. म्हणजे व्हाईल वी वेअर फास्ट अस्लीप आणि त्याच्या पुढे येईल द बर्गलर्स केम. ओके, झालं आन्सर. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द रॉबर्स वेअर बिझी ओपनिंग द सेफ. दरोडेखोर तिजोरी उघडण्यात मग्न होते. ग्रॅनी बोल्टेड द डोअर, आजीने दाराला कडी लावली. कोणती क्रिया आधी झाली बरं? दरोडेखोर तिजोरी उघडण्यात मग्न होते, आजीने कडी लावली. तिजोरी उघडण्यात मग्न होते ही क्रिया अगोदर झालेली आहे. मग या वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे व्हेन किंवा व्हाईल पैकी दिलेला शब्द. आपल्याला वापरायला सांगितला आहे व्हेन, तर मग या वाक्यातील क्रिया अगोदर झालेली असल्यामुळे याच्या सुरुवातीला येणार आहे व्हेन. आणि दुसऱ्या वाक्यात कालदर्शक शब्द आलेले असतील तर काढायचे आहेत. बघा, ग्रॅनी बोल्टेड द डोअर, कालदर्शक शब्द नाहीत, असतील तर काढायचे, नसतील तर काय काढण्याची गरजच नाही. मग बाकीचा भाग तसाच येईल. पहा, व्हेन द रॉबर्स वेअर बिझी ओपनिंग द सेफ, कॉमा येईल ग्रॅनी बोल्टेड द डोअर. पूर्ण उत्तर लिहून घेऊ बरं का आपण. व्हेन द रॉबर्स वेअर बिझी ओपनिंग द सेफ. तुम्हाला सेफ या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना? सेफचा तुम्हाला सुरक्षित हा अर्थ माहिती असेल कदाचित. जर ते विशेषण असेल तर सेफचा अर्थ होतो पहा सुरक्षित. पण सेफ हा शब्द जर नाम असेल तर सेफचा अर्थ होतो तिजोरी. ओके, या फुल स्टॉपच्या जागी येणार आहे कॉमा आणि पुढचा भाग तसाच येईल. ग्रॅनी बोल्टेड द डोअर. ओके, पूर्ण उत्तर झाले पहा. व्हेन द रॉबर्स वेअर बिझी ओपनिंग द सेफ, ग्रॅनी बोल्टेड द डोअर. जेव्हा दरोडेखोर तिजोरी उघडण्यात मग्न होते तेव्हा आजीने दाराला कडी लावली. व्हेनने कनेक्ट केले सेंटेन्सेस. ओके, लास्ट सेंटेन्स पहा, महत्वाचं आहे बरं का. द थीव्स रॅन अवे इमिजिएटली आफ्टर दे हर्ड द साऊंड. या ठिकाणी आपल्याला वरील वाक्यांपेक्षा हे थोडंसं वेगळं वाटत असेल पहा, कारण आतापर्यंतच्या सर्व वाक्यांमध्ये दोन वेगवेगळे सेंटेन्सेस दिलेले होते, पण इथे पहा एकत्र जोडलेलं वाक्य आहे, पण यात क्रिया मात्र दोन दिलेल्या आहेत. मग दोन्हीपैकी ज्या वाक्यातील क्रिया अगोदर झाली त्या वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे व्हेन किंवा व्हाईल. या ठिकाणी आपण व्हाईल वापरूया लास्ट सेंटेन्समध्ये. ओके, बघा मग कोणत्या वाक्यातील क्रिया आधी झाली आहे. द थीव्स रॅन अवे इमिजिएटली आफ्टर दे हर्ड द साऊंड. चोर पळून गेले, त्यांनी आवाज ऐकला. म्हणजे दोन क्रिया आहेत, चोर पळून जाण्याची आणि त्यांनी आवाज ऐकण्याची. कोणती क्रिया आधी झाली पहा बरं? पळून गेले आणि नंतर आवाज ऐकला, की आवाज ऐकला आणि नंतर पळून गेले? अर्थातच आवाज ऐकल्यानंतर पळून गेले ना, म्हणजे दे हर्ड द साऊंड या वाक्यातील क्रिया अगोदर झालेली आहे. मग ह्या वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे व्हाईल. ओके, पहिल्या नियमानुसार.
पण आता जर वाक्यात कालदर्शक शब्द असतील तर काढायचे आहेत. बघा, द थीव्ज रॅन अवे इमिजिएटली आफ्टर दे हर्ड द साऊंड. बघा या ठिकाणी इमिजिएटली आफ्टर हे कालदर्शक शब्द काढून टाकायचे. आणि मग शिल्लक राहिलेलं आहे द थीव्ज रॅन अवे, चोर पळून गेले. दे हर्ड द साऊंड, त्यांनी आवाज ऐकला. आवाज ऐकला आणि नंतर पळून गेलेत ना, मग ह्या वाक्यातील क्रिया आधी झाली तर या वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे व्हाईल. म्हणजेच काय उत्तर होईल मग, द थीव्ज रॅन अवे व्हाईल दे हर्ड द साऊंड. वाक्य पूर्ण एकत्रित आपण आन्सर या ठिकाणी मेन्शन करू. हा, द थीव्ज रॅन अवे हे काढून टाकलंय. या वाक्यातील क्रिया आधी झाली म्हणून या वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे व्हाईल. जर तुम्हाला व्हेन वापरा म्हटलं तर या ठिकाणी व्हेन घ्यायचा आहे. इथं आपल्याला व्हाईल सांगितलं आहे आणि पुढचा भाग तसाच येईल. दे हर्ड द साऊंड. झाला आन्सर पहा, द थीव्ज रॅन अवे व्हाईल दे हर्ड द साऊंड. ओके, सिंपल होता ना. नक्कीच गरज वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहू शकता, पण अर्थातच तुम्ही जर पूर्ण लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला गरज पडणार नाही पुन्हा बघण्याची. मात्र आपल्या वहीमध्ये हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे कायमस्वरूपी तुमच्याकडे जतन करण्यासाठी. ओके, असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण पुढच्या पार्टमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.